मुख्यमंत्री पदाचे चेहरा होता तेजस्वी यादव आणि ते आता पिछाडीवर आहे. जवळपास 1200 मतांनी पिछाडीवर आहेत. 1273 मतांनी तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत. आताची महत्वाची बातमी, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव हे नागोपूर मधून 1273 मतांनी पिछाडीवर आहेत. बिहारने त्यांना, भाजपने त्यांना अगदी कडवीत टक्कर दिलेली आहे. यापूर्वी 2 वेळा तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून निवडून आले होते. आरजेडी सध्या केवळ 40 जागांवर आघाडीवर आहे. आरजेडीची ही परिस्थिती, काँग्रेसला 2 आकडी अंक सुद्धा गाठण्यात अपयश आलेलं आहे. आताची ही महत्वाच्या घडामोडी, 2020च्या तुलनेत आरजेडीच्या जागा निम्म्या झालेल्या आहेत. 75 जागा मिळाल्या होत्या आरजेडीला 2020 मध्ये आणि आता त्या निम्म्या झाल्यात. 40 जागांवर आरजेडी केवळ आघाडीवर आहे, तर काँग्रेसला 2 आकडी अंक सुद्धा गाठता आलेले नाहीयेत. ही आत्ताची काँग्रेसची परिस्थिती आहे बिहारमधली. लालू प्रसाद यांची दोन्ही मुलं पिछाडीवर आहेत. राघोपूरमधून तेजस्वी यादव पिछाडीवर आहेत, तर तेज प्रताप यादव सुद्धा महुआमधून पिछाडीवर आहेत. आत्ताच्या या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज आहेत. राघोपूरमधून तेजस्वी यादव 1273 मतांनी पिछाडीवर आहेत, तर तेज प्रताप यादव, दुसरा मुलगा लालू प्रसाद यादव यांचा, ते सुद्धा पिछाडीवर आहेत. बिहारमधली ही आत्ताची परिस्थिती. आणि तेज प्रसाद यादव यांनी स्वतःचा पक्ष काढलेला आहे. अगदी बरे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर सुनील चावकेंकडे जाते मी. चावके सर, ही आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण बघत आलेलो आहे, तेजस्वी यादव पिछाडीवर, तेजप्रताप यादव पिछाडीवर, काँग्रेसला 2 आकडी संख्या सुद्धा गाठता आलेली नाही, हे सगळं पाहता बिहारची निवडणूक तुम्ही कशी बघता? ही एकतर्फी झालेली आहे, यात तर काही वादच नाही. आणि ज्या पद्धतीने निवडणूक लढवायला पाहिजे होती महागठबंधननी, काँग्रेस आरजेडीच्या आघाडीनी, ती त्यात बरेच होल्स होते आणि त्याचा फटका आता बसतो आहे हे दिसते आहे. घराणेशाहीला नाकारलं मतदारांनी, असा निष्कर्ष काढता येईल सध्याच्या परिस्थितीत. प्रताप यादव आणि तेजस्वी यादव यांच्या पिछाडीवर. पण आता सध्या 3रा-4थाच राऊंड आहे मतमोजणीचा, त्यामुळं अजून बरीच मदल मारायची आहे. मतमोजणीचे अंतिम निकाल लागेपर्यंत आपण निष्कर्षावर पोहोचू नये. पण ज्या पद्धतीनं काँग्रेसची कामगिरी झालेली आहे, काँग्रेसनं मोठा भाऊ म्हणून स्वतः तर नापास झालाच, पण लहान भावालाही नापास केलं या परीक्षेत. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर CPI-ML हा पक्ष काँग्रेसपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे कमी जागा लढून काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे आणि CPI-ML 6 जागांवर. तर CPI काही नाही तर भाजपकडून बोध घेता येत नसेल तर CPI-ML कडून घ्या की निवडणूक कशी लढवायची. एवढा मोठा पक्ष, देशव्यापी पक्ष, पण संघटना कुठंच नाही, कुठंच मजबूत नाही आणि दावे मात्र मोठे मोठे करायचे आणि माहोल असा करायचा की निवडणूक आम्ही मतचोरीमुळे हरतो आहे. पण त्यासाठी ती मतचोरी रोखण्यासाठी किंवा मतं वळवण्यासाठी जी आवश्यक असते मेहनत, ती करायची नाही. आणि आता बघा, राहुल गांधी मला वाटतं विदेशात जातील, 2-4 दिवस ते फिरकणार नाही, उत्तरदायित्व त्यांचं काही नसेल आणि सगळं सेटल झाल्यानंतर परत येतील भारतात. तर हा जो अप्रोच आहे काँग्रेसचा, तोच सर्व पक्षांना घेऊन बुडतो आहे असं दिसतंय. नक्कीच नक्कीच चावके सर.